दिल्लीतल्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा दबदबा वाढणार. संसदीय समितीत फडणवीसांच्या एंट्रीची शक्यता. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठीची बैठक फिसकटली. आदिवासी विद्यार्थी आणि सरकारमधल्या बैठकीमध्ये तोडगा नाही. गेल्या 13 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन. मराठीचा अपमान करणाऱ्या परप्रांतीयांनो महाराष्ट्रातनं चालते व्हा. मुजोर रिक्षा चालकांविरोधात मनसेची बॅनरबाजी. विशाखा राऊतांचं नगरसेवक पद जाणार हे महिन्याभरापूर्वीच माहिती होतं. मुंबई पालिका आयुक्त अश्विनी भिडेंची भेट घेतल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांचं वक्तव्य. रुपाली चाकणकर हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्मवर दबाव टाकतायत. रुपाली चाकणकर यांची मी काय बदनामी केली हे त्यांनी सांगावं. अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा आरोप. अनेक दशकांपासून वनविभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावं. सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी. रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनीचं हस्तांतरण ही एक फसवणूक. वनमंत्र्यांचं वक्तव्य. टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप. मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार. ठाणेकरांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गप्प का? डी दायाभाय अँड कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वअधिकारात का थांबवत नाहीत? सरकार टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाही मराठीचे सवाल. प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक. कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार. लोकशाही मराठीनं बातमी दाखवून सुद्धा अधिकाऱ्यांवर अद्यापही कारवाई नाहीच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.